वाटते हो. मस्त बरसातचा मोसम आहे. चलता का मग चिखलदऱ्याला? हो ना गडे हो. मग ऑगस्ट महिन्यात लय पाणी वाढते. आता तरी थोडं कमी पाणी येऊन राहिलं. आता जायला पुरते आपल्याला चिखलदऱ्याला. आता म्हणजे असंच निघतं काय गोप्या? काही तयारी करा लागेल की नाही आपल्याला? हा अबे श्याम्या, आता म्हणजे आता थोडी म्हणून राहिलो मी. सगळी प्लॅनिंग करून उद्या निघू म्हणतो मी. कसं आहे, एकदा मनात आणलं की लवकर करा लागते. मग फाटे फुटतात ना. म्या लय अनुभव घ्यायलाय. धारकडच्या वक्ती असंच झालं होतं. म्हणून म्हणतो जायचं असेल तर लवकर निघावा. हपाय गोप्या, धारकडच्या वक्ती आहे ना, मी तर पुऱ्या तयारीत होतो. हा जो मंग्या आणि श्याम्या ऐन वेळी नाही म्हणाले होते रे बा. माय के दोष नाही रे गोप्या. हो गण्या, मी नाही नव्हतं म्हणलं. फक्त एवढंच म्हणलं होतं की बा या सोमवारी नाही पुढच्या सोमवारी जाऊ बा. या श्याम्यानं नाही म्हणलं होतं. म्या नव्हतं म्हणलं. म्या नाव नको घेऊ गण्या तू याच्यात. अरे बा, म्या नाहीला जाणं नाही म्हणलं होतं ना बा. मले हागून लागली होती ना, म्हणून म्या नाही म्हणलं होतं तुम्हाला. नाही तर काय मी आलो नसतं काय? तुम्हाला लेकराच्या कोण रोखलं होतं? तुम्ही जा लागत होतं. मी नाही आलो तर काय झालं होतं मग? मला राजा चांगली सांगून लागली होती ना. निरा धारच होती ना रे बा. या गण्यानं मिरच्याची भाजी केली नव्हती का? लयच तिखट होत्या ना त्या मिरच्या. पुरी धार लागली होती का? माय काही दोष नाही भाऊ. मग काय चड्डीत करता का बा तिकडे? असं हागूनच्या याच्यातलं का? पुरा इरलो होतो ना मी. कसा येऊ मंत्राच्या धारगडल्या त्या अगती काय ले का? असं नको म्हणत जो डायरेक्ट गण्या किंवा याच्यामुळे नाही झालं. तुला माहित होतं ना मला हागून लागली होती म्हणून. मा दोष नाही रे भाऊ त्यात. जाऊ दे रे बा त्या मागच्या गोष्टी. धारगडले काय डबल जाता येईल ना आपल्याला. आता श्रावण महिना चालू झाला की जाऊ आपण धारगडले. मागच्या बारीनं नाही झालं आपलं, आता करू. पण आता सध्या आपल्याला चिखलदऱ्यावर फोकस करा लागेल ना. मग सांगा आता चालता का चिखलदऱ्याला? चला बा काही तरी करा ना, बोला ना त्याच्यावर. आता चिखलदऱ्यावर धारगडचं सोडा आता तुम्ही. हा चला मग कधी चालता सांगा. उद्याच जाऊ म्हणतो गड्या मी इथं. गोप्या, उद्या तर जाऊ म्हणतं तू, पण आपल्याला काही प्लॅनिंग करा लागेल की नाही? किती जण जाऊ आणि काय न जाऊ म्हणता, त्याचंही प्लॅनिंग करा लागेल ना गडे हो. नुसतं चिखलदरा जाऊ असं म्हणून थोडी होईल. आपण गडे हो 4 जण आहो ना. 2 बाईकवर जाऊ शकतो आपण. 4 जण कसे दे मग? पंक्या राहिल्या ना, त्याला तर घ्या लागेल ना. त्याला कसं सोडता? हा पाय गड्या श्याम्या, त्या फुक्या पंख्याचं नाव बी नको काढू. उन्हाळ्यात शेगायला गेलतो ना आपण. अजून बी त्याच्या हिस्सार जे पैसे आलते ना ते दिले नाही त्यानं. तुला भल्ला पुळका येते त्या फुक्या पंख्याचा. अरे श्याम्या, या पंख्याला नको घेऊ. कसा बी तो पंख्या सायचा लय घंगणे आहे. पण लेका गोप्या, तो पंख्या काय माया एकटाचा दोस्त आहे का? आपल्याच गंगीतला आहे ना तो. त्याला नाही घेतलं तर कसं वाटेल त्याला? कसं वाटेन म्हणजे? फुक्याचा फुक्या वरून त्यालाच कसं वाटेन म्हणतो का श्याम्या तू? 1 रुपया काढत नाही खिशातून लेकाचा. हा पाय गड्या मंग्या गोप्या, तुम्ही जर त्या पंख्याला घेत नसाल तर मी बी येत नाही. मग आता जा तुम्हीच जा चिखलदऱ्याला. तो नाही तर मी पण येत नाही. गोप्या, हा श्याम्या तर आपल्याला पुरा ब्लॅकमेल करून राहिला का त्या फुक्या पंख्यासाठी? हो ना लेका. अरे बा श्याम्या, तू त्या पंख्यासाठी आमच्या तिघाला सोडून राहिला काय? मग त्याला घ्या ना तुम्ही पंख्याला घेत असाल तर मी येतो गड्या चिखलदऱ्याला. अरे गळे हो, तुम्ही असे कायले भांडून राहिले? एक काम करू आपण, किंवा घेऊन टाकू त्या पंख्याले. आणि जेवढे पैसे हरेकाच्या हिशावर येतील त्या आपल्या चिखलदरा ट्रिपचे, तेवढे पैसे प्रत्येकानं द्यायला पाहिजे. आता त्या पंख्यानं जर पैसे दिले नाहीत तर त्याची जबाबदारी तू घेता का श्याम्या? हा बरोबर बोलला तू गण्या. खरे श्याम्या, सांग आता घेता का त्या पंख्याची जबाबदारी तू? त्याच्या जवळून पैसे काढायची. हा आता बोल तू श्याम्या. पंख्यानं जर पैसे नाही दिले तर तू देशील काय? हा त्या पंख्यानं जर पैसे दिले नाही तर तू देशील काय? तुला द्या लागतील ते पैसे. हो, कारण तुझंच म्हणणं आहे की पंख्याला घ्या आपल्या संग. पहिले आम्हाला सांग आणि मगच पुढचं आता प्लॅनिंग होईल रे बा. हा थांबा, तुम्ही मला पहिले पंख्याला फोन लावू द्या. त्याला विचारतो मग सांगतो मी तुम्हाला तो येते का बा चिखलदऱ्यात. थांबा, त्याला फोन लावू द्या मला पहिले. पंख्याला विचारतं काय तू चिखलदरा येतं काय? अरे गड्यो, तो पंख्या चिखलदऱ्याला यायला तयार आहे काय ते तर विचारा लागेल ना. तो येत असेल तर मग पाहता येईल ना पुढचं. थांबा, त्याला फोन लावून विचारतो. श्याम्या, फोन मग लाव त्याले. आम्हाला पहिले हे सांग की समजा बा त्या पंख्यानं पैसे दिले नाही तर त्याचे पैसे तू देशील काय? अबे मंग्या, पहिले मला त्याला फोन तर करू दे रे बाबा. हा मंग्याला का फोन बी नाही लावून देऊन राहिला पाय रे गण्या. अरे बा, मला पंख्याला विचारतो दे येतं का म्हणून चिखलदऱ्याला. अरे गड्यो, जादा ताणू नका ना. समजा पंख्या येत असेल तर आपल्याला ऑटो करा लागेल. आणि पंख्या नसला तर 2 गाड्यावर होऊन जाईल ना आपलं. म्हणजे आपल्याला प्लॅनिंग करणं बरं होईल बा. त्यासाठी हे सांग की बा आपल्याला ऑटो करा लागला आणि पंख्या आला आणि पंख्यानं जर पैसे दिले नाही तर तू देशील का बा त्याचे पैसे? एवढं सांग ना आम्हाला पहिले. अरे बा गड्यो, थांबा बा, मला त्या पंख्याला फोन लावू द्या पहिले. काय रे बा गण्या, या श्याम्यालाच तर भरोसा नाही त्या पंख्यावर. म्हणून राहिला की बा मला पहिले पंख्याला फोन लावून विचारू द्या. हो ना लेका श्याम्या, त्या पंख्यासाठी लेका तू आमच्याशी भांडून राहिला. मी थोडीच भांडून राहिलो बे. मी कुठं भांडलो? भांडला नाही तर काय बे तू श्याम्या? त्या पंख्याला घेत असाल तरच मी येतो म्हणाला तू. ब्लॅकमेलिंग केलं का तू आम्हाला? अरे बा मंग्या, विचारू दे ना त्या पंख्याले काय म्हणते तर. लाव रे बा श्याम्या, फोन लाव त्या पंख्याले. हो ना, आपल्याला प्लॅनिंग करायला लागते ना. आता आपलं प्लॅनिंग करायचं आहे तर ते पंख्याचं काय होते त्याच्यावरच आहे ना. समजा पंख्या आला तर आपल्याला ऑटो करायला लागेल आणि नाही आला तर आपले 2 बाईक आहेतच आपल्याला.
त्या 2 बाईकवर आपल्याला जाता येईल. आता या श्यामेला विचारू दे ना, काय म्हणते पंक्या येतं काय म्हणून चिखलदऱ्याले. आणि तो येत असेल तर नगदी पैसे पहिले दे म्हणा त्याले. लाव रे श्याम्या, फोन लाव त्याले.